निकाल आमच्या बाजूने लागेल अशी अपेक्षा आहे, मात्र अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटल्यामुळे यात सगळं गौड बंगाल असल्याचा संशय ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केलाय। दरम्यान निकालाला 8 महिने लावले, सगळं संशयास्पद वाटतंय, म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती देखील खैरे यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। आज शिवसेनेसाठी तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा दिवस आहे, काय अपेक्षित आहे तुम्हाला? आम्हाला अपेक्षित असं आहे की सत्यता आमच्या बाजूने आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल। आणि बाजूने का लागेल? कारण सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे हे जर होत असेल, कारण 8-8 महिने जर संशय कुठे येतो, 8-8 महिने त्या ठिकाणी होऊनसुद्धा काही त्या ठिकाणी निर्णय आणि घाईत निर्णय द्यायला लागले आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन बसून त्या ठिकाणी बोलत आहेत। जर समजा हे न्यायमूर्ती असेल तर आरोपीकडे जायचं नसतं, ही भूमिका त्यांनी अवेरली। आणि मी या ठिकाणी सांगतो की त्यांना निश्चितच आता आम्ही विश्वास कसा ठेवायचा हे पण आम्हाला संशय येतो। छातीठोकपणे सांगायला लागलं म्हणजे काहीतरी सेटिंग झालेलं दिसतंय। चिन्ह आणि पक्ष आमच्याकडे असं त्यांचा दावा आहे। ते निवडणूक आयोगाने दिलं असेल दबावाखाली, परंतु सुप्रीम कोर्टात त्या बाबतीत ते आमचं मॅटर चालू आहे। जनतेच्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी जनता यांना दाखवून देईल की यांनी किती चुका केल्या, कशा गद्दाऱ्या केल्या, कधी काय केलं हे दाखवून देईल। आणि त्या जनता त्यांना त्या दृष्टिकोनातून त्यांना पनिशमेंट जनताच करेल। आज तुम्हाला अजूनही अपेक्षा आहे की कुछ तो हो? 4 वाजता काय होतं पाहू। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।